लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। साक्री तालुक्यातील परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवली। पुढील 4 दिवस पाऊस असाच मुक्काम असल्याचे हवामान खात्याचा इशारा। साक्री तालुक्यातील काटवण, पिंपळनेरसह संपूर्ण माळमाथा परिसरातील शेतकरी परतीच्या अवकाळी पावसामुळे हतबल झालेत। एकीकडे पावसाळा समाधानकारक झाला असताना परतीच्या अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेत कापूस, कांदा, मका, सोयाबीन अन्य पिकांमध्ये सध्या शेतात पाणीच पाणी असून मका, सोयाबीन सडू लागल्याने कापसाच्या वाती झाल्यात। कैऱ्या काळ्याभोर होऊन पेरणी केलेले कांदे रोपाचे अक्षरशः वाट लावून दिली आहे। नुकताच रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून गहू, हरभरा शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे। गव्हाला जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उगवण क्षमता कमी होऊन एक ना अनेक नैसर्गिक संकट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही। सध्या शेतातील नदी, नाले, विहीर, तुडुंब पाणीसाठा असून परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। झालेल्या नुकसानाचे प्रशासन व सरकार लक्ष घालेल का, असे प्रश्नचिन्ह उपस्थित करत बळीराजा दुहेरी संकटात सापडलेला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण बेडसे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.